तर आत्ताची एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये प्रचंड राडा झालेला आहे। एबी फॉर्मसाठी इच्छुकांनी थेट एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाडीचा पाठलाग केलेला आहे। नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून प्रचंड राडा भाजपमध्ये झालेला आहे। एकीकडे एबी फॉर्म वाटपावरून नाशिकमध्ये राडा होतोय, तिकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा नाराज निष्ठावंतांनी प्रचंड गोंधळ घातलाय। राडा मोठ्या प्रमाणात झालाय, पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले होते। तर इकडे नाशिकमध्ये सुद्धा एबी फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये प्रचंड राडा झालेला आहे। एबी फॉर्मसाठी इच्छुकांनी थेट गाडी, ज्या गाडीमध्ये एबी फॉर्म घेऊन जात होते त्या गाडीचाच पाठलाग केलेला आहे। या महापालिका निवडणुकांमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं एक लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी घडतात, त्या म्हणजे निष्ठावंत किंवा मग जे इच्छुक होते त्या सगळ्यांकडून थेट नाराजी व्यक्त केली जाते। नाराजी व्यक्त करत असताना अशा पद्धतीचे मोठे गोंधळ आणि राडेसुद्धा होत आहेत। आपण नाशिकमधल्या बातमी संदर्भात अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, थेट एबी फॉर्मसाठी पाठलाग केला जातोय, अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल। आणि कोणत्याही गाड्याची गाडी जी आहे पुढची बाकी गाडी या ठिकाणी त्यांना माहिती। अगदी बरोबर आहे। नाशिक मुंबई महामार्गावर सध्या हा एबी फॉर्मचा पळवापळवीचा ट्रॅक आपल्याला बघायला मिळतोय। अगदी नाशिकचे भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांची गाडी महामार्गावर आमदार सीमा हिरे आणि त्यांच्या समर्थकांनी त्या ठिकाणी अडकलेली आणि आता सीमा हिरे देखील त्या गाडीत बसलेले आहेत। एकाच गाडीमध्ये शहरात